इथं 3 सभा झालेल्या आहेत. सावकर साहेब, मी तुम्हाला सांगू इच्छितो, मोठ्या मोठ्या नेत्यांच्या 3 सभा झालेल्या आहेत. त्या 3 सभेला कशी माणसं आली होती ही सगळ्यांना माहित आहे. आणि आज माझं प्रत्येक वेळी स्ट्रिक्ट इन्स्ट्रक्शन माझ्या टीमला असतं की एकही मत किंवा एकही व्यक्ती ही विकत आणायची नाही. सगळी जी आली पाहिजेत ती मनापासून ऐकायला आली पाहिजेत. आणि एवढा असते वेळी सुद्धा ज्या मागच्या 2 सभा झाल्या त्याच्याही पेक्षा जास्त रेकॉर्ड गर्दी इथं आज आमच्या सभेला आलेली आहे. आणि ज्या अर्थी ही सगळी मित्रमंडळी, ही सगळी माता भगिनी असतील, भावंड असतील, बहिणी असतील, ज्येष्ठ असतील, हे सगळे ऐकायला आलेले आहेत. केवळ ह्या प्रत्येक मंडळीनं 5 मतांची जरा मला बेरीज करून दिली तर माझा विजय हा इथंच निश्चित झालेला आहे. अर्थात आज मी तुमच्या समोर उभा आहे आणि तुम्हा सर्वांना ज्ञात आहे मी अथर्व दौलत म्हणजेच दौलत कारखान्याचा चेअरमन म्हणून. पण तुम्हा सर्वांना हे पण माहिती असेल की माझी सुरुवात ही अतिशय गरीब कुटुंबात झालेली आहे. एक अतिशय गरीब कुटुंबात. इथूनच नेसरीपासून जवळपास एक 20 किलोमीटर वर दूर माझं गाव आहे. हालेवाडी एक आजरा तालुक्यातील छोटंसं गाव आहे. त्या गावी शेतकरी आई आणि गिरणी कामगार वडील, शेतकरीच वडील पण होते पण तेवढ्या छोट्याशा शेतीत पोट भरत नव्हतं म्हणून गिरणीमध्ये मुंबईत जाऊन गिरणीमध्ये काम करण्यापलीकडे पर्याय राहिलेला नव्हता. म्हणून वडील शेतकरी गिरणी कामगार मुंबईला जाऊन काम करत होते. थोडेफार पैसे इकडे पाठवत होते. तेव्हा कुठं पोट भरत होतं. आमचं शिक्षण होत होतं. हे गिरणी कामगार वडील गावी आले तर शेतकरीच असतात. या आई वडील शेतकरी आई वडिलांच्या सोबत मला शेतात काम केल्याशिवाय पर्याय नव्हता. कारण जीवन जगायचं होतं. आणि मला आज अभिमानानं सांगावंसं वाटतं की ते काम करत करत मी एक सीडी वर चढल्यामुळं मला माझ्या ह्या प्रत्येक शेतकरी बंधूंचे कष्ट किती असतात, ते त्रास किती घेतात आणि त्यांच्या त्या त्रासाला आणि कष्टाला मोल किती मिळतं हे मला चांगलं माहित आहे. अर्थात एक सीडी वर चढत गेलो, शिकलो, इंजिनियर झालो, नोकरी केली, बिझनेस केला. नशिबाने माझा बिझनेस खूप चांगला चालला, जो आज सुद्धा खूप चांगला चालतोय. साखर घेणं आणि ते बाहेरच्या देशात पाठवणं किंवा ट्रेडिंग करणं हा माझा मूळ व्यवसाय आहे. आणि त्याच्यानंतर मी दौलत घेतली. दौलत ज्यावेळी घेतली त्यावेळी मित्रांनो मी तुम्हाला सगळ्यांना सांगतो की दौलत घ्यायची तशी मला काहीही गरज नव्हती. कारण दौलत हा एक मोठा कारखाना आहे, त्यात काही वादच नाही आहे. कारखाना काही छोटा नसतो, पण त्याच्यापेक्षा 10 पट मोठा बिझनेस माझा कोल्हापूरला आहे. तरी असते वेळी मी दौलत घेतली. बऱ्याच जणांनी सांगितलं सावकर साहेब आपले सगळ्यांचे मित्रच आहेत, म्हणजे आपल्या ह्या बिझनेस मध्ये सगळेजण आहेत, आमदार, खासदार, मंत्रीच आहेत. बऱ्याच जणांनी मला सांगितलं ती कशाला चाललास त्या घाणीत, तिथं काही मंडळी आहेत, 3 नेते मंडळी आहेत, ती तर तुला कधी भरल्या बाजारात विकून येतील हे सुद्धा तुला कळणार नाही, इथपर्यंत मला समजवलं गेलं. पण केवळ एक भावनिक नात्यामुळे मी दौलत घेतली. तसं दौलतचं नाचं कदाचित मी जन्माच्या अगोदरपासूनच आहे. कारण दौलत ज्यावेळी सुरू झाली त्यावेळी दौलत हा एकमेव कारखाना आजरा, गडिंग्लज आणि चंदगड या भागात होता. त्यामुळे त्याचे शेअर्स सुद्धा आमच्या घरात आहेत. काही मंडळी आज मला हिनवतात, चालक म्हणून आला आणि मालक म्हणून मिरवतोय. तर त्या मंडळीला, त्या नेत्याला मी पर्टिक्युलरली सांगून इच्छितो, जर का तुम्ही स्वतःला मालक समजत असाल, का मालक समजत आहे, शेअर होल्डर्स आहेत म्हणून, तर मग मी पण मालक आहेत, कारण आमच्याकडे पण शेअर्स आहेत. तेव्हा आणि मला त्यांना हे पण सांगायचं आहे की मी भावनिक नात्यामुळे दौलत का घेतली. तर माझा, मी तुम्हाला सांगितलं, धंदा खूप मोठा आहे, चांगला तेव्हा चालला होता, आज पण चाललेला आहे. माझं दौलतच्या स्थापनेपासून आमच्या घराण्याचं दौलतशी नातं आहे. साखरेच्या व्यवसायामुळे सुद्धा दौलतची नातं होतं. ज्यावेळी 2010 साली दौलत बंद पडला त्यावेळी सुद्धा मी त्या दौलतची साखर घेतली होती. त्या साखरेसाठी मी 12 कोटी 33 लाख रुपये जमा पण केले होते. ना ती मला साखर मिळाली ना ते मला पैसे मिळाले, कारण एवढा गोंधळ सगळा त्या डायरेक्टर बॉडीने त्यावेळी घातलेला होता.
तर अर्थात त्याच्यानंतर मी दौलत 2019 म्हणजे 9 वर्षानंतर दौलत घेतली, कारण ते भावनिक नातं म्हणजे मी त्या दरम्यान बघितलं की शेतकरी बंधूंना किती त्रास होतो. आपल्याकडे बरेचसे छोटे छोटे शेतकरी बंधू आहेत. मी आज दौलतच्या रूपानं बघतो एक एक शेतकऱ्याचा तर अर्धा ट्रॉली ऊस येतो, एक ट्रॉली सुद्धा नव्हे. ट्रॅक्टर विषयी बोलतच नाही, अर्धी ट्रॉली. अर्थात त्या छोट्या छोट्या शेतकऱ्यांना ज्यावेळी एवढा छोटा छोटा ऊस असतो त्यावेळी लांबचे कारखाने लवकर तोड देत नाहीत आणि मग तो त्या बिचाऱ्या शेतकऱ्याला एक एकदा जाळून ऊस पाठवावा लागतो. मुळातच छोटा शेतकरी, तटपुंज उत्पन्न, त्यात जाळून ऊस गेला तर त्यात आणखी नुकसान. तर हे बघवलं, मला बघवलं नाही. जेव्हा मी बघितलं त्यावेळी माझं लहानपण मला आठवलं, माझे आई वडील मला आठवले. त्याने घेतलेले त्रास मला आठवले आणि हेच त्रास माझ्या शेतकरी बंधूंचे होत आहेत. हे कुठेतरी थांबवले पाहिजेत, म्हणून मी ती दौलत घेतली. अर्थात आम्ही दौलत घेईपर्यंत ह्या कुठल्या नेत्याला दौलत विषयी काय सुचलं नाही. आम्ही घेतल्यावर हे आमचे पाय ओढायला बघतायत. कदाचित ह्यांनी जर का दौलत अगोदरच घेतली असती, यांच्या कुणाकडे पैसे नाहीत असं नाही आहे. हे जे 4-5 मंडळी माझ्यासोबत उभारलेले आहेत त्या प्रत्येकाकडे पैसे आहेत. पैसे नसते तर आज राजकारणात उतरू शकले नसते, उभा राहू शकले नसते. पण त्यांना ती दौलत चालवायची कुणालाही वाटलं नाही, पण मला वाटलं. तेव्हा तुम्ही एक एक गोष्ट मी सांगतोय त्या प्रत्येक गोष्टीचा विचार करावा. अर्थात ही दौलत घेतली, चालवली. मी एखाद्या कामात उतरलं, एखादं काम हातात घेतलं तर पूर्ण करल्याशिवाय कधीच शांत बसत नाही. जसं माझं शिक्षणाच्या बाबतीत पण तसं झालं. चांगल्या मार्काने कायम पास झालो. नोकरी किती केली तिथं सुद्धा चांगल्या प्रकारे नोकरी केली. प्रत्येक मालकानं माझी पाठ थोपटवली. बिझनेस केला तेव्हाचा असा केला की साखर एक्सपोर्ट मध्ये मी घुसल्यापासून केवळ 3.5 ते 4.25 वर्षात महाराष्ट्रातून, भारतातून बाहेरच्या देशात साखर पाठवणारा, साखर उपलब्ध करून देणारा एक नंबरचा व्यक्ती मी ठरलो. त्याच्यानंतर दौलत ज्यावेळी घेतली त्यावेळी सुद्धा असंच घडलं. जी दौलत कोणीही चालवू शकलं नव्हतं, कोणीही चालवू शकणार नाही असं म्हटलं जात होतं, ते अक्षरशः झोपलेले होती, ते आता मडत झालेलं आहे, ते काय परत उठून उभू शकणार नाही असं म्हटलं जात होतं. त्या दौलतची परिस्थिती आज अशी आहे. मी सांगतो तुम्हाला, हे महाराष्ट्र सरकारनं आम्हाला गौरवलेलं आहे. मी म्हणत नाही, महाराष्ट्र सरकारच्या पेपरवर सुद्धा आलेला आहे. महाराष्ट्र सरकारनं म्हटलेलं आहे आजच्या घडीला दौलत कारखाना हा अख्ख्या महाराष्ट्रातील पेमेंट देण्यामध्ये 3 नंबरचा कारखाना झालेला आहे. 3 नंबरचा. अर्थात ह्याच जिद्दीनं मला पुढे काम करायचं आहे, केवळ शेतकरी दृष्टिकोन ठेवून. आणि तुम्हा सगळ्यांना जमलेल्यांना मी सांगतो, कारण इथून जवळच गडिंग्लज कारखाना सुद्धा आहे. आपले चेअरमन साहेब सुद्धा बसलेले आहेत, माजी चेअरमन साहेब, डायरेक्टर बॉडी सुद्धा थोडीफार आहे आपल्या सोबत. त्यांनी सुद्धा मला काही महिन्यापूर्वी विनवणी केली होती की गडिंग्लज कारखाना पण घ्या. मी फक्त त्यांना म्हटलं, मी राजकीय फायदा उठवण्यासाठी गडिंग्लज कारखाना घेतोय म्हणून सांगणार नाही. मी घेतलं तर तो चालवून दाखवणारच. आता तुमची नवीन बॉडी आलेली आहे, काय काय करतात ते बघूया. चालवू शकले तर आमचा सहभाग, सहकार्य कायम असेल. त्यांना काही मदत लागली तर करू. पण हे चालवू शकले नाहीत, कारण गेली 3-4 वर्ष तुम्ही बघताय गडिंग्लज कारखाना सुद्धा दौलत सारख्याच यातना भोगत आहे. पण मी तुम्हाला शब्द देतो की जर गडिंग्लज कारखाने ते ह्यावेळी चालवू शकले नाही तर पुढच्या वर्षी म्हणजे पुढच्या सीझनला गडिंग्लज कारखाना सुद्धा मी घेऊन तो सुरळीत चालवून दाखवतो आणि दौलत पेक्षाही उंच भरारी घेऊन दाखवतो. अर्थात हे सगळं करतेवेळी बऱ्याचशा गोष्टी मी अनुभवलेल्या आहेत. उदाहरणार्थ दौलत घेतल्यामुळे बरेचसे शेतकरी बंधू माझ्याकडे येत होते नोकरी, त्यांच्या मुलांना नोकरी लावण्यासाठी. अर्थातच शेतकरी बंधू जाऊन कुठल्या मालकासोबत त्यांची पोच असणार आहे. साखर कारखानदार त्याच्या पलीकडे त्यांना कोण विचारत नाही किंवा कोण माहिती सुद्धा नसतं. पण माझ्याकडे प्रॉब्लेम होता की मुळातच आपापल्या राजकीय सोयीसाठी मागच्या लोकांनी हो म्हणून नोकर भरती केलेली होती. त्यामुळे मला आज शक्य नव्हतं दौलत मध्ये आणखीन माणसं घ्यायला. म्हणून मी काय केलं, पण काहीतरी शेतकरी बंधूंच्यासाठी केलं पाहिजे म्हणून मी गेल्या वर्षी एक रोजगार मेळावा भरवला. कारण आज मी उद्योजक आहे, माझे बरेचसे उद्योजक मित्र आहेत. त्यांना सांगितलं तुमचे इंटरव्ह्यू घ्यायला माणसं पाठवून द्या, मी इथं मुलं देतो. 7 दिवसामध्ये 7,000 मुलांनी ऍप्लिकेशन केलं आणि एका दिवशी इंटरव्ह्यू घेतला आणि 1,004 मुलांना मी नोकरीला लावलं. आता हे नोकरीला लावणं खरं तर काम सरकारचं आहे. सरकार म्हणजे कोण? आपलं सरकार म्हणजे आमचे आमदार.
आमच्या आमदारांना हे मागच्या 5 वर्षात माहित आहे कुणालाही सुचलेलं नाहीये की बाबा आपल्या इथं बेरोजगारी वाढत आहे आणि त्यांना नोकरी लावावं. पण हे करते वेळी एक भयानक सत्य माझ्या समोर आलं की 7 दिवसात माझ्याकडे 7,000 इंटरव्ह्यू आले, ते पण दौलतच्या आसपासच्या भागातले. तर मग आजरा गडिंगलज चंदगडचा आम्ही अभ्यास केला तेव्हा जाणवलं की 1 लाखापेक्षा जास्त युवा बेरोजगार आहेत आपल्या इथं. अर्थात तेव्हाच मी ठरवलं की आता ह्यांच्यासाठी काहीतरी करायचं आहे. मला सुखी कुटुंब बनवायचं मी म्हटलं, त्याच्या मागचा जो हेतू माझा आहे तो प्रत्येक कुटुंबाला सुखी, किंवा माझा फॉर्म्युला जो आहे तो प्रत्येक घरातील एका व्यक्तीला नोकरी लावायची, इथं जवळपासच लावायची. काही कठीण नाही आहे. मी सांगतो, मी जर का आज मला राजकीय पाठबळ अजिबात नाही, शून्य पाठबळ आहे, तरी असतेवेळी मी 3 कारखाने चालवू शकतो. तर विचार करा, मला ज्यावेळी राजकीय पाठबळ मिळेल तेव्हा दौलत सारखे असे 50 कारखाने मी उभा करून ह्याची मी तुम्हाला गॅरंटी देतो. अर्थातच